नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पोलादपूर तालुक्यातील कापडे ते कामथे या महत्त्वाच्या रस्त्याची झाली चाळण. मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त. स्वस्त कर्ज आणि आकर्षक योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांकडून पर्दाफाश. नवी मुंबईत उंच इमारतींना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोनचा वापर. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर आग विझवणाऱ्या ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर. आणि खेड नगरपरिषद, अल्सफा फाउंडेशन आणि सीरत कमिटीच्या संयुक्त विद्यमाने क्लीन खेड से नो टू प्लास्टिक स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान शहरातील विविध भागात राबवण्यात आली. स्वच्छता मोहीम. पाहूया सविस्तर वृत्त. पोलादपूर तालुक्यातील कापडे ते कामथे या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झालेत. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना अपघात होत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. तसेच खड्ड्यांमुळे वाहनांमध्ये बिघाड होत असल्याने नाराजी वाढली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर चाकरमान्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून तो वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र काही दिवसातच रस्त्याची पुन्हा दुरावस्था होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. रोज कापडे पिचवाडी रोज माझा प्रवास असतो. रस्ता लय खराब झालाय. गाडीचं काम रोज निघतंय. कसं करायचं? खड्डे भरण्याची व्यवस्था लवकर करावी. या रस्त्याला गाडी चालवणं अवघड झाले. मी सुनील रामचंद्र उतेकर मोरसडे. या रस्त्याची अवस्था गेल्या 2 वर्ष झाली. ह्या रस्त्याची अवस्था ही दुर्दैवी अवस्था आहे. अनेक लोक या रस्त्याने प्रवास करतात मुंबईपासून गावापर्यंत. आम्ही या रस्त्याने दिवसातनं 2 ट्रिपा प्रवास करतो. परंतु ह्या खड्ड्यातून जाणं हा मुश्किल अवघड आहे आणि वारंवार अपघात होतात. आमच्या ह्या बाईकसारखे डबल शीट रात्रीची जर एखादे पेशंट आजारी झालं बाईकवरती नेणं अवघडले होतं. ह्या रस्त्याची दुरावस्था अति एकदम बिकट आहे. कापडा ते कामत्यापर्यंत पूर्ण रस्त्याची अवस्था ही बेकार झालेली आहे. तरी ह्या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्या जाते. कुणीही लक्ष देत नाही. वारंवार सर्वांच्याकडे तक्रारी करून कुणीही लक्ष देत नाही आणि वारंवार हे असे खड्डे पडून आता ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये चाकरमानी येणारे आहेत. वारंवार हे असे अपघात होणार आहेत. चालू राहतातच. अजून मुंबईवरून तरुण येतात, गाड्या घेऊन येतात आणि मग ह्या अशा रस्त्याला असे खड्डे असल्यामुळे अपघात होतात वारंवार. गणपतीच्या अगोदर 10 दिवस अगोदर हे खड्डे नाही भरले गेले तरी आम्ही सर्व ग्रामस्थ ह्या कामत्या खोऱ्यातील सर्व मंडळी जमून एक आंदोलन करू अशी आम्ही एक ग्वाही देत आहोत. स्वस्त कर्ज आणि आकर्षक योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. करंजाडे परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 3,95,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हे आरोपी विविध फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांशी संपर्क साधत होते. कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, जीएसटी आणि होल्डिंग चार्जच्या नावाखाली पैसे उकळले जात होते. कारवाईत लॅपटॉप, मोबाईल, डेबिट कार्ड, सिम कार्ड, हिशोबाच्या वह्या, डायरी, राउटरसह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या टोळीने आतापर्यंत किती नागरिकांची फसवणूक केली आणि रॅकेटचे जाळे अन्य कोणत्या राज्यांपर्यंत आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करंजाडे येथे एका फ्लॅटमध्ये कॉल सेंटर चालू असल्याची माहिती मिळाली होती आपल्याला आणि त्या कॉल सेंटरमधून सर्व नागरिकांना फोन केले जात होते आणि लोन बाबत विचारणा केली जात होती आणि त्यांना जर लोन पाहिजे असेल तर प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स व इतर फीच्या माध्यमातून त्यांच्याकडून QR कोड द्वारे पैसे मागितले जात होते आणि त्याच्यामध्ये थोडक्यात फसवणूक केली जात होती अशी माहिती आपल्या सिनियर PI पनवेल शहर यांना मिळाली असता आपण त्या ठिकाणी
पनवेल शहरची सायबर टीम, त्याच्यानंतर कळंबोलीची सायबर टीम आणि आपलं नवी मुंबईचं सायबर पोलीस स्टेशन आहे, अशा 3 टीम मिळून आपण करंजाडे येथे सेक्टर R4 निलगिरी अपार्टमेंट येथे छापा टाकला असता आपल्याला त्या ठिकाणी 4 इसम मिळून आले. त्या ठिकाणी 3 लॅपटॉप, त्याच्यानंतर 15 मोबाईल, 31 सिम कार्ड, 7 वेगवेगळे डेबिट कार्ड, असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल आपल्याला मिळून आला. आणि त्या ठिकाणी हे जे काही कॉल सेंटर होतं हे फेक कॉल सेंटर होतं. यांच्याकडे कुठलाही इन्शुरन्स कंपनी, लोनची कुठलीही कंपनी नाही. हे फक्त लोकांना फसवून पैसे काढण्यासाठी हे कॉल सेंटर चालवलं जात होतं. याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करून हे 4 आरोपी विजय भंडारी, तुषार पिंगळे, दर्शन उमाशंकर आणि रोहित गौडा यांना आपण अटक केलेली आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आमच्या सध्याच्या तपासानुसार 50 लाखाच्या पुढे ही फसवणूक नागरिकांची झालेली आहे. याच्यामध्ये पुढील तपास टीम करत आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून चालू असल्याची आम्हाला माहिती आहे. लोकांविरोधात सध्या तरी कुठली क्रिमिनल हिस्ट्री नाहीये, परंतु याच्यामध्ये तपास चालू आहे. ह्याचा बेस कर्नाटक राज्यातील असल्याची शक्यता आहे. यांच्यावर देखील 1-2 लोक असण्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यानुसार आमचा तपास चालू आहे. खेड शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. खेड पोलीस ठाण्याच्या समोरच्या दुकानातील चोरीची घटना ताजी असतानाच आता रेल्वे स्थानकासमोरील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पहाटेच्या सुमारास चोरटे पार्किंगमध्ये शिरले आणि गाड्यांमधील वस्तू व साहित्य चोरी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात 24 तास मोठी वर्दळ असते, मात्र रात्री आणि पहाटे पोलिसांची गस्त पुरेशी नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. यापूर्वीही या परिसरात चोरीच्या घटना घडल्या, त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी होत आहे. खेड तालुक्यातून पत्नी आणि 2 मुलं बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. राजेश श्रीराम चिंचकरकर यांनी खेड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. 26 मार्च रोजी सकाळी अमित चौधरी याला गावी जाण्यासाठी पैसे देऊन राजेश कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर पत्नी मनीषा आणि मुलं वेदिका व रियांश घरातून निघून गेल्याचं समोर आलं. अमित चौधरी याने आपण ट्रेनमध्ये असल्याचं राजेश यांना सांगितलं, तर मनीषाने मुलांना घेऊन आईकडे जात असल्याचं फोनवर सांगितलं होतं. मात्र 31 मार्च रोजी मनीषाच्या आईशी संपर्क साधला असता ती आणि मुलं गावी पोहोचली नसल्याचं समोर आलं. पत्नी आणि अमित चौधरी यांचे मोबाईल बंद असल्यानं राजेश यांनी पोलिसांकडे शोध घेण्याची विनंती केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात गेल्या 2 वर्षांपासून जिओ मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने उक्षी आणि बानाची वाडी येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या स्थानिक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. नेटवर्क अभावी दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ऑनलाईन शासकीय कामे प्रभावित होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. फोन आणि इंटरनेटसाठी नागरिकांना उंच टेकड्यांवर किंवा जंगलात जावे लागते. महिनाभरापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात सर्वे करून नेटवर्कची समस्या असल्याचे निदर्शनास आले होते, मात्र त्यानंतरही तोडगा निघाला नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतच्या पत्राची कारणे पुढे करून कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी केला. तातडीने नेटवर्क टॉवर किंवा बूस्टर बसवून सेवा पूर्ववत करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. जिओ म्हणजे जिओच्या फोनला नेटवर्क नाही आहे गावामध्ये. वारंवार कंप्लेंट करून जिओच्या ऑफिसला येऊन वारंवार आम्ही त्याची सांगितलं की आमच्याकडे रेंज नाही आहे. 2.5 वर्षात कुणीच काही लक्ष दिलेलं नाही. परवा पण सुद्धा आमचे उपसरपंच मिलिंद खानविलकर इथे येऊन गेले. त्याच्यानंतर लोक आली होती, त्यांना आम्ही थांबवलं की नको जाऊ दे, त्यांचा सर्वे होते. 8 दिवस म्हणजे जवळजवळ 15 महिना झाला. महिन्यापूर्वी त्यांनी सर्वे केला. सर्वे करून त्यांनी वस्तुस्थिती बघितली की कुठेच नेटवर्क नाही आहे. जर तुमचा 300, 350, 400 रुपयाचा जर आम्ही रिचार्ज भरत असू आणि तो रिचार्ज जर पूर्ण फुकट जात असेल तर फायदा काय? म्हणजे अशी कितीतरी कार्ड आहे की जिओची की इथून ते जंगलात जावं लागतं किंवा वरती जावं लागतं, चढ ठिकाणी जावं लागतं, तेव्हा कुठेतरी नेटवर्क मिळतं. आणि खूप मनस्ताप सहन करायला. आज सगळ्या योजना, शासनाच्या सगळ्या योजना जवळजवळ ऑनलाईन आहे. प्रत्येक योजना ऑनलाईन केली जाते. तिथे आमच्याकडे नेटवर्कचा पत्ताच नाही आहे. आणि मुळात जास्तीत जास्त कार्ड ही जिओचे आहेत. कारण सुरुवातीला जिओचा नेटवर्क चांगला होता,
तर गेल्या 2 वर्षामध्ये अजिबात आणि कोणी ऑफिसमधून असं कंप्लीट करा काही कोणी लक्ष देत नाही तेवढं. पदवीधर शिक्षकांच्या समायोजनातील अन्यायकारक समुपदेशन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेनं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला जिल्हाभरातून शेकडो शिक्षक सहभागी झाले. शिक्षक परिषद, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि जुनी पेन्शन संघटनेने आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. खेड तालुक्यातूनही शिक्षक समितीचे शिलेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. पदवीधर शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत झालेला अन्याय दूर करावा आणि प्रशासनाने मनमानी धोरण थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे शिक्षकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी काल आम्हाला जे आमचं आंदोलन आहे हे बेकायदेशीर ठरवलं. कशासाठी? तर जे समुपदेशन केलेलं आहे ते नियमानुसार केलेलं आहे. जर ते नियमानुसार केलेलं आहे तर आम्ही जवळजवळ 50 लोकांनी पदवीधर शिक्षकांनी हरकत घेतली होती, अपील सादर केलं होतं. आम्हाला बदलीचा जो आदेश आहे तो बदलीचा आदेश माननीय विकास अधिकारी यांच्या सहीचा आदेश होता. मात्र त्यांचा जर तो आदेश असेल तर आम्ही अपील हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं सादर केलं पाहिजे. त्यानुसार आम्ही सादर केलं, पण या आमच्या 50 जणांच्या अपिलाची सुनावणीच झाली नाही. आम्ही मार्च 2025 पासून जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करतोय. जिल्हा परिषदेनं आमच्या एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही. मात्र आंदोलन बेकायदेशीर आहे याचं पत्र 21ची जावक तारीख आहे, म्हणजे 21चं तारीख घातलेली आहे आणि ते 23 तारखेला माझ्या 4:16 म्हणजे ही जी कृती आहे ही त्यांना आमचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत या भूमिकेतनं ही केलेली आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही आमचे विषय जिल्हा परिषदेनं सोडवल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. जर आता आमच्याशी चर्चा झाली नाही तर आम्ही भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करू अशी शिक्षक समितीची भूमिका आहे. नवी मुंबईत उंच इमारतींना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर एका ड्रोन कंपनीकडून आग विझवणाऱ्या ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हा ड्रोन तब्बल 100 मीटर उंचीपर्यंत म्हणजेच साधारण 27 मजल्यांपर्यंत उड्डाण करू शकतो. त्यामुळे उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवर लागलेल्या आगीपर्यंत पोहोचून ती आग विझवण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते. उंच इमारतींमध्ये आग लागल्यानंतर अग्निशमन दलासमोर आगीच्या ठिकाणी पोहोचण्याचं मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत हे ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. आता नवी मुंबई महानगरपालिका हे आग विझवणारे ड्रोन खरेदी करणार का आणि त्याचा अग्निशमन विभागाच्या सेवेत समावेश होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर पहले तो ये जो ड्रोन है वो अभी के लिए 80 मीटर तक जाता है और 100 मीटर पे भी जाता है. कम से कम बोले तो 27 फ्लोर्स तक 27 माले तक ये जा पाता है. ठीक है सर, हमारी कोशिश रहती है कि फायर फाइटर्स को जितना हम सेफगार्ड कर सके कि हम डायरेक्टली उनको अंदर जाना ना पड़े, उसकी हमारी बिल्कुल पूरी कोशिश रहती है इसके अंदर. तो हम नए नए आइडियाज़ के साथ आते रहते हैं इसी तरीके से. और ये कहाँ पे लॉन्च हुआ है अभी तक? सर अभी के लिए ये सिर्फ अभी प्रोटोटाइप है कि हम हर जगह डेमो दिखा रहे हैं. एकदम न्यूली लॉन्च प्रोडक्ट है, इसलिए यहाँ मुंबई महानगर पालिका में भी हमने दिखा डेमो के लिए आया आज. डेमो कहाँ पे हुआ है? डेमो पूरे महाराष्ट्र में भी हो रहा है, ऑल अक्रॉस इंडिया भी हो रहा है. इसके कंसेक्यूटिवली डेमोज चल रहे हैं. आपका नाम? मेरा नाम यश देसाई है, मैं महाराष्ट्र मुंबई से. खेड तालुक्यातून पाण्याच्या बाबतीत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दमदार पावसामुळे तालुक्यातील 3 धरणे 100% भरली आहेत, तर आणखी 2 धरणांमध्ये जवळपास 80% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीसाठी देखील मोठा दिलासा मिळाला. नेमकी धरणांची स्थिती काय आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी बाळू संदरे यांच्या ग्राउंड रिपोर्टमधून. नमस्कार, मी बाळू सनकर आणि आपण पाहताय माझे कोकण. कोकण म्हटलं की माझे कोकण तिथे असतं आणि आज आपण आहोत याच कोकणातून एक मान्सून अपडेट तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. खरं तर कोकणामध्ये आणि अखंड महाराष्ट्रामध्ये मान्सून थोडा उशिराने दाखल झाला आणि चिंता ही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर पाहायला मिळत होती. परंतु उशिराने आलेला मान्सूनसुद्धा त्याचं काम करून पुढे चाललेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या ह्या मुख्य धरणावरती आपण आहोत. जे धरण आहे नातूवाडीचं हे धरण आहे. ज्या धरणावरती अवलंबून असणारी खेड तालुक्यातील अनेक गावं
त्याचबरोबर खेड शहराला पाणी करणारे प्रामुख्याने हे धरण या धरणाकडे पाहिलं गेलं आणि हे धरण सातत्याने या खेड शहराला उपजीविकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करत असतं. या धरणातून जे कालव्यारूपी जाणारं पाणी आहे ते दोबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे. आणि आज आनंदाची बातमी ही आहे की या धरणामध्ये जवळपास 90% पाणी या ठिकाणी भरलेलं आहे अशी बातमी आपल्या समोर येते आणि ही आनंदाची बातमी आहे. कारण या धरणाकडे सातत्याने खेड तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं. हे धरण भरेल तर पुढच्या वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटेल अशा प्रकारची स्थिती असते. आणि आज जर पाहिलं तर या धरणामध्ये 90% पाणी हा साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या पाण्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी अधिकृतपणे जाणून घेणार आहोत की या धरणामध्ये नेमकं पाणी किती असायला हवंय आणि आता किती आहे ही परिस्थिती आता आपण जाणूण घेणार आहोत. इथले असणारे उप अभियंता आपल्याबरोबर आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की या धरणाचं नेमकी स्थिती काय आहे. काय सांगाल साहेब, या आपल्या नाथुवर्णचं जे धरण आहे हे खेड तालुक्यासाठी मुख्य धरण म्हणून या धरणाकडे पाहिलं गेले. बाकीची धरणं आहेत छोटी धरणं आहेत आणि हे धरण भरणं फार गरजेचं आहे आणि ते भरलेलं आता आम्हाला पाहायला मिळतंय. 90% पाणी आहे. इथून पुढे किती पाण्याची आवश्यकता आहे? आता सध्याला सर 81 पण 90% भरलेला आहे, जो की आपल्याला अजून 18%च्या आसपास अजून भरणं बाकी आहे. आता पुढच्या 1 महिन्याच्या पावसामध्ये तो पण भरून जाईल आणि टोटल आपली जी कॅपॅसिटी आहे ती 27.30 दलगमी आहे. त्यातला आता 22.30 दलगमी पाण्यासाठी आपल्याला झालेलं आहे सध्याला. नक्कीच पाणी साठा झालेला आहे, परंतु अजूनही काही पाणी साठ्याची आवश्यकता आहे. हा पाणी साठा जर पाऊस अशाच प्रकारे चालू राहिला, अजूनही पावसाचे 2 महिने बाकी आहेत आणि जर असाच पाऊस चालू राहिला तर धरण 100% भरेल? हो 100% भरेल. आता 2 महिन्यात अजून भरून जाईल 100%. नक्कीच 2 महिन्यामध्ये जर पाऊस असाच सक्रिय राहिला तर 100% धरण भरेल आणि 100% धरण भरणं फार गरजेचं आहे. तरी देखील आज 80% पाणी आपल्याकडे साठा आहे. याचा अर्थ खऱ्या अर्थानं खेड शहराचा आणि खेड तालुक्यातली अनेक जी गावं आहेत जी या पाण्यावरती नळपाणी योजना असतील, या धरणातून जाणारं कालव्यारूपी जे पाणी आहे दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज आपण जर पाहिलं हे नाथुनगर धरणावरती आहोत आणि त्याचबरोबर उर्वरित 3 जी छोटी छोटी धरणं आहेत ती देखील 100% भरण्याच्या स्थितीमध्ये आहेत. म्हणजेच खेड तालुक्याचा पाणी प्रश्न हा मिटलेला आहे. बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी भुपकरवाडी येथील गणेश कोंडमधील भली मोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला आज दुपारी यश आलं. वनविभाग, सावंतवाडीचे जलद कृती दल, MIDC अग्निशमक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशमक सेवा आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामस्थांनी बचाव पथकाला सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते, मात्र पाणी वाढल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी निर्माण झाल्या. आज सकाळपासून पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला जेरबंद केले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून मगर पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. अंबवली येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये भारतीय सीमेवरील शूर जवानांसाठी राखी आणि संदेशपत्र पाठवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. भारतीय टपाल खाते अंबवली यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यानुभव विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या. त्याचबरोबर जवानांसाठी संदेशपत्र लिहून या राख्या आणि पत्रे पाठवण्यात आली. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ॲडव्होकेट यादव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिर्के यांनी तर संयोजन माणके यांनी केले. या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला. ईद ए मिलादच्या निमित्तानं खेड नगर परिषद, अल्सफा फाउंडेशन आणि सीरत कमिटीच्या संयुक्त विद्यमाने क्लीन खेड से नो टू प्लास्टिक या स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळी खेड नगर परिषद येथून अभियानाला सुरुवात झाली. शहरातील विविध भाग, ST स्टँड परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करत मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभियानाची सांगता झाली. यावेळी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, स्वच्छता समिती सभापती यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी आणि अल्सफा फाउंडेशनचे पदाधिकारी सहभागी झाले. स्वच्छता अभियानानंतर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छ खेड, सुंदर खेड आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. नमस्कार, मी माधवी राजेश बुटाला, खेड नगर अध्यक्षा. आज अल्सफा आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने ओला कचरा आणि सुका कचरा कसा वेगळा करायचा या संदर्भात रॅली काढण्यात आली आणि खेड नगर परिषदेचे कर्मचारी यांनी सर्व नागरिकांना सांगितलं.
आणि प्लास्टिक संदर्भात पण त्यांनी जनजागृती केली. या कार्यक्रमाला खेडवासियांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मी अल सफा या फाउंडेशनचं त्यांना धन्यवाद देते की ते खूप चांगले चांगले उपक्रम राबवतात आणि सर्वांना मदतीचा हात पुढे करतात. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आज या ठिकाणी मिलादुन नबी म्हणजे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस या पवित्र अशा दिवसाच्या निमित्ताने खेड नगर परिषद तसेच अलसफा तसेच सीरत कमिटी खेड यांच्यामार्फत आज सकाळीच खेडमध्ये नगर परिषदचे सर्व कर्मचारी, अलसफाचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक यांनी पूर्ण खेड शहरामध्ये सर्व दुकानदारांना भेटून एक प्रकारे जनजागृती प्लास्टिक मुक्ती संदर्भात तसेच स्वच्छता संदर्भातलं पूर्णपणे पुऱ्या शहरामध्ये एस टी स्टँड परिसरामध्ये जनजागृती केली. त्या ठिकाणी त्यांनी प्लास्टिक पिशव्या वापरू नये, त्या ठिकाणी त्यांनी कापडी पिशव्या दिल्यात. या प्रकारे आज हा एक चांगला उत्सुकता कार्यक्रम खेड नगर परिषद व अलसफाच्या मार्फत घेण्यात आला. तर मी या ठिकाणी अलसफाच्या सर्व सदस्यांना इथं धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी खेड शहराच्या स्वच्छतेसाठी खूप चांगलं एक कार्यक्रम इथं आयोजित केला आहे. धन्यवाद. ईद ए मिलादच्या निमित्ताने अलसफा वेलफेअर फाउंडेशन खेड नगर परिषद त्यांनी आज सकाळी 8:30 वाजतापासून रॅली केली. खेडमध्ये जनजागृतीचा आम्ही सर्व कार्यक्रम केला. सर्व दुकानदारांना आणि रहिवाशांना जाऊन सांगितलं की ओला कचरा सेग्रिगेट करा, कारण की कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जी डम्पिंग यार्डमध्ये त्यांना सेग्रिगेशनला प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आम्ही पूर्ण खेडमध्ये फिरून सर्व जनजागृती केली आणि ते जे सफाई कर्मचारी आहेत ते खेडचे हिडन ज्वेल्स आहेत की ह्यापुढे तुम्हाला काही गरजे लागतील ते आम्ही पुरवून देऊ आणि त्यांच्यासाठी त्यांनी टाईम दिलं, त्यांच्यासाठी आम्ही धन्यवाद देतो आणि यापुढे आम्ही त्यांच्याबरोबर काम करत राहू आणि असंच आम्ही ते काम करत राहणार अशी आमच्या संस्थामार्फत आणि खेड नगर परिषद आणि सर्व नगरसेवक यांना आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल थँक्स अ लॉट. माणगावमध्ये भगवान श्री जीवेश्वर महाराज जन्मोत्सव आणि स्वकुळ साळी समाजाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. श्रावण शुद्ध त्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर साजरा होणारा हा जन्मोत्सव यंदाही भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. मंगळवारी माणगाव येथील रत्नदीप सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती. पहाटे भगवान श्री जीवेश्वर महाराज यांच्या चरित्र पारायणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महिला आणि पुरुषांसाठी संगीत खुर्चीसह विविध सांस्कृतिक उपक्रम झाले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रावीण्य मिळवणाऱ्या समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला. धार्मिक श्रद्धेसोबतच समाजातील एकता आणि बंधुभाव वाढण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी एकमेकांशी संवाद साधत आनंदाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सुधाकर शिपूरकर, सचिव अविनाश वैद्य यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. कोकणातील एकमेव प्रवीण निधी लिमिटेड निधी बँकेचा 8वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांचा विश्वास आणि सहकाऱ्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रवीण निधीने कोकणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशस्वी वाटचालीबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रवीण साळुंखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या 8 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी संस्थेच्या यशात ग्राहकांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भविष्यातही ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर, आज ज्या वेळेला आम्ही यशस्वी 8 वर्ष पूर्ण करतोय त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतोय, कारण लोटे पंचक्रोशी आणि खेड तालुका आणि चिपळूण तालुक्याच्या असंख्य हजारो लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि प्रवीण निधी लिमिटेडमध्ये सभासद झाले. ज्या सभासदांनी आमच्याकडे ठेव ठेवली, आमच्याकडनं कर्ज घेतले आणि आम्हाला साथ दिली, सहकार्य केलं, त्या सर्व तमाम सभासदांचं आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व संचालक मंडळ असेल, कर्मचारी असतील, त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी असतील, वसुली अधिकारी असतील, यांच्यामुळे या 8 वर्षाचं जे यश आहे हे सर्व त्यांचं आहे. त्यांच्यामुळे हे यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तर खूप आनंद आज आम्हाला या 8व्या वर्धापन दिनानिमित्त होत आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.
धन्यवाद.